मित्रांनो, सध्या सगळीकडे सय्याराची हवा आहे। दोन नवे चेहरे या सिनेमाने आपल्याला दिले आहेत। मागच्या अनेक वर्षात असे अनेक कलाकार झाले ज्यांचे पहिलेच सिनेमे तुफान हिट ठरले होते। ऋतिक रोशन जेव्हा पदार्पण करत होता तेव्हा देशभरात ऋतिकच्या नावाची लाट आली होती। 16च होता एका प्रकारे तो कहो ना प्यार है मधून ऋतिक आला आणि सगळ्यांचा लाडका बनला। पण त्यापूर्वी 1988 साली आमिर खान सुद्धा पहिल्याच सिनेमातून सुपरहिट झाला होता। कयामत से कयामत तक या सिनेमातून पापा कहते है बडा नाम करेगा म्हणत त्याने बॉलिवूड मध्ये एंट्री घेतली। आमिर पुढे किती मोठा स्टार झाला हे आपल्याला माहितच आहे। नव्या जमान्याविषयी सांगायचं झालं तर आलिया भट्टने सुद्धा एका हिट चित्रपटातून पदार्पण केलं। स्टुडंट ऑफ द इयर मध्ये तिच्या अभिनयावर खूप टीका झाली, पण आलियाने तिच्या दुसऱ्याच सिनेमातून सर्वांची बोलती बंद केली। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सुद्धा भाईजानच्या दबंग या सिनेमातून पदार्पण केलं होतं। पुढेही तिने अनेक मल्टी स्टार सिनेमे केले। वरुण धवनने सुद्धा स्टुडंट ऑफ द इयर मधूनच पदार्पण केलं होतं। त्याचं पदार्पण सुद्धा हिट ठरलं होतं। याशिवाय जान्हवी कपूर ईशान खट्टर यांचा धडक आणि अर्जुन कपूर परिणीती चोप्रा यांचा इश्क जादे सिनेमातला डेब्यू यशस्वी ठरला होता। तुम्हाला अजून असे कोणते कलाकार माहित आहेत ज्यांचं पदार्पण असंच दणक्यात झालं होते? कमेंट्स मध्ये नक्की सांगा।